नवा ट्विस्ट येतो याकडे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी. ठिकाणी आलेले आहात, पोलीस स्टेशनमध्ये आलेत. अजित पवार यांना न्याय मिळावा, परंतु कुठेतरी षडयंत्र पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला जाणवतंय का? काय सांगाल एकंदरीत? षडयंत्र हा शब्द वापरत नाही मी, पण शंका आहे. अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्याच्या संदर्भात FIR नोंदवल्या न जाणं, ह्याबद्दल पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल शंका आहे. आणि ती शंका लहान नाही, ती खूप मोठी शंका आहे. आणि जर अजितदादाबद्दल FIR नोंद होत नसेल तर आम आदमीचं काय? तिथे तुमच्या FIRसाठी तुम्ही गेले होतात, FIR घेतली नाही, पण स्टेटमेंट घ्यायला पण नकार दिला जातो. एकंदरीत एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि तुम्हाला म्हणतो की वेळ द्यावा लागेल, आम्हाला पूर्ण चौकशी करावी लागेल. माध्यमांसमोर एवढे संपूर्ण घटना जरी आले तर पोलिसांचं नेमकं त्यांना ही शंका आहे की त्या VSR व्हेंचरमध्ये 5 लोक जे मृत्युमुखी पडले ते खरंच ते 5 लोक होते का, अशी एका अधिकाऱ्यांना शंका आहे. त्यांनी काय उत्तर दिलं की आम्ही हे इन्व्हेस्टिगेशन करू. तुम्ही जे लिहून दिलेलं आहे ना की 28 जानेवारीला अशी अशी घटना घडली, तर हे इन्व्हेस्टिगेशन करू. आम्ही स्पॉटला जाऊ, तिथे पाहू की खरंच त्या बॉड्या होत्या का, पिंकी माळी होती का, विदीप जाधव होते का, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर ते ठरवतील आणि त्याच्यानंतर ते FIR करतील. अरे काय मूर्ख समजता काय आम्हाला? आम्ही खाकी वर्दीचा रिस्पेक्ट सुरुवातपासून करत आलो, मरेपर्यंत करत राहू. कायदा सुव्यवस्था अबाधित होईल असं कुठलंही वर्तन आम्ही न केलेलं नसताना सुद्धा, सत्तेतले आमदार बसलेले असताना सुद्धा, जर मगरुरीनं लोकांना हाकलल्या जात असेल तर चायला न्याय कोणाकडे मागायचा? म्हणजे बघा किती गंभीर गोष्ट आहे. बघा कोणासाठी न्याय मागायला लागला? राज्याचे डॅशिंग उपमुख्यमंत्री ज्यांच्या रील्स पाहून अजूनही महाराष्ट्र हळहळतोय, ज्यांनी कधी अजितदादांना पाहिलं नाही, ते पेपरला त्यांचा फोटो पाहून तिथे आदरांजली वाहतात. अशा मोठ्या नेत्याच्या बाबतीत जर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये इतक्या असंवेदनशीलता असेल तर मला असं वाटते आमच्यासारखे करंटे आम्हीच आहोत. विधानभवनामध्ये देखील हा प्रश्न तुम्ही विधान परिषदेमध्ये मांडणार आहात का? नक्की काय तुमची भूमिका पुढची असणार आहे? फक्त माझा मांडण्याचा प्रश्न नाही आहे. ज्यांना ज्यांना अजितदादांनी बळ दिलं आहे त्या सगळ्यांचं हे नैतिक जबाबदारी कर्तव्य आहे. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेमध्ये अजितदादाच्या पुण्याईनं जितकी लोकं बसलेली आहेत आज, त्या प्रत्येकाने जर 2-2 मिनिटाचा हा मुद्दा उचलला. आणि दादांचं प्रेम काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदारावर नव्हतं. कुठल्याही MIMचाही आमदार गेला, काँग्रेसचा आमदार जाऊ द्या, भाजपचे आमदार, कुठलेही आमदार गेले, दादा त्यांचा रिस्पेक्ट करायचे विचार प्रत्येक आमदाराला की सकाळी तुमच्या वाढदिवसाला घरातल्या कोणा व्यक्तीचा फोन येणार नाही, पहिला फोन अजितदादांचा असायचा. अशा सर्व आमदारांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा माननीय विधानसभा अध्यक्षांना भेटून सभागृहामध्ये तो विषय मांडला तरी मोठा इफेक्ट होईल. पण ते मांडत का नाहीत असा दुसरा प्रश्न येतो की बघ तुम्ही मांडत का नाही आहे हे सगळं. पोलिसांच्याकडून आता आणि व्हिडिओ लागले तर घ्या ना. तर ते जे मांडत नाही आहेत ना ते अजूनही धसक्यात आहेत त्या की दादांच्या बाबतीत जो त्यांना धक्का बसलेला आहे, त्या धक्क्यातून ते सावरलेले नसावेत. आम्ही सावरलो आहे आता हळूहळू, म्हणून आम्ही मांडलं. आणि ते ज्यांनी मांडलं नाही ते सावरले नाहीत. कसं फरक? पोलिसांच्याकडून जर असाच विलंब झाला तर पुढे तुम्ही पोलीस महासंचालक यांची भेट घेऊन येणार? हे शीतावरून भाताची परीक्षा. अहो इकडंच न्याय भेटत नाही तर तो काय कुठं मला झाला भात शिजला का तर एक दाणा दाबायचा असतो तांदूळाचा, अख्खा भात कोरडा आहे इथे. हेच इथे न्याय देणार नाही तर मग CP, मग अरे बापरे बाप. पुढची भूमिका काय नाही, तोंड वाजवायचं आपलं. पुढची भूमिका पत्रकार. आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला हातात घ्यावंच लागेल एक दिवस जर न्याय द्यायचा असेल. बघा इतिहास साक्षी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं तळकोकणातल्या संगमेश्वरावर 3 फेब्रुवारी 1689ला. तिथून बहादूरगडावर आणलं आणि तिथून वडू तुळापूरला आणलं. तो दिवस 11 मार्च 1689. 35 ते 40 दिवस मराठ्यांचा छत्रपती उन्हातानात उंटाला बांधून औरंगजेबाकडून, मुकरब खानाकडून फिरवल्या गेला. त्यांची क्रूर हत्या केल्या गेली. आणि हत्या केल्यानंतरसुद्धा स्मशान शांतता तुळापूरच्या माळरानावर, गोजूबावीचं माळरान तसं तुळापूरचं माळरान, 3 माळरानं फार शापित आहेत. गोजूबावीचं माळरान, तुळापूरचं माळरान, देहूचं माळरान. तुकोबाचंही अचानक जाणं हे सुद्धा वेदनादायीच आहे, तसं हे पण वेदनादायी आहे. पण त्यानंतर वडू तुळापूरची स्त्री शक्ती पेटून उठली होती काही दिवसांनी. त्यांनी अंत्यसंस्कार केला होता आणि संताजी धनाजी तंबूचे कळस कापायला निघाले होते. हा इतिहास आहे की नाही महाराष्ट्राचा? हे महाराष्ट्र आहे, हे आंध्र, कर्नाटक, गुजरात नाही आहे.
वेट अँड वॉच. वेट आणि वॉचची भूमिका ठेवायला कुठेतरी राष्ट्रवादी आता संयमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजित पवारांना न्याय देण्यासाठी नेमकी कशा प्रकारे भूमिका राष्ट्रवादी घेणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.